सो हाय गाईज, माझा आज आहे संडे आणि संडेज आता वाजले आहेत 12:30. मी उठलो 12 वाजता. आता काय करू, कंटाळा आला तर विचार केलो जिमला जाऊन येऊ. कारण की त्याच्यासाठी एक रिझन आहे की माझ्या मित्राचं 18 फेब्रुवारीला लग्न आहे आणि मला त्याच्या अगोदर थोडंफार वजन कमी करायचं आहे. तर मी विचार केला आता गिव अप नाही करणार. तसं तर मी फिटच दिसतोय म्हणा, मला वाटत नाही माझ्या वजन कमी करायची गरज आहे. पण कसं आहे ना, लग्नात 4 पोरी, 4 नाही सगळ्याच पोरी बघितलं पाहिजे मला. तसं बनायचं आहे मला. मित्र माझा जलस झाला पाहिजे ना, अरे लग्न माझं आहे की तुझं आहे असा बोलला पाहिजे. तेव्हा तेव्हा मला कळणार की मी फिट झालो. एवढ्या उन्हातून मी आता चाललोय माझ्या जिम साठी. ऊन मजबूत आहे, मजबूत. 12:30 म्हणजे पावणे 1. किती वाजले तर पावणे 1. छायला एवढं जिम जायची इच्छा पण नाही. पण शेवटी जर मला चांगलं दिसायचं असेल तर मला वर्कआउट करावंच लागेल. आणि या वर्कआउटसाठी मी रेडी नाहीये. बघू आता, जाऊ द्या. काय सांगू तुम्हाला माझ्या माझ्या हृदयाची गोष्ट. पण वर्कआउट करणार मी. नाही तुम्हाला काय सांगू आता मी. म्हणजे ना मला एवढा राग येतो ना स्वतःवर. आमच्या जिम मध्ये एक मोठासा बोर्ड लागलाय, तिकडे लिहिलेलं आहे सेकंड संडेला जिम ही बंद असते. मला असं वाटलं आज फर्स्ट संडे आहे आणि मी एवढा तावा धावात म्हणजे जिम मध्ये गेलो. मला असं वाटलं नाही भाई, डेडिकेशन डेडिकेशन दाखवणार. अरे बघतो काय, जिम बंद. मी विचारलं भाई आज काय आहे, आणि मला कॅलेंडर उघडून दाखवला की भाई आज हा सेकंड संडे आहे. 1 तारखेला फर्स्ट संडे होता. आणि एवढा उन्हात आलो, एवढ्या उन्हात म्हणजे बघू शकता एक कचकच ऊन आहे. आणि तरी पण मी आलो जिम साठी. आणि कळतंय काय तुम्हाला जेव्हा आल्यावर की भाई आज जिम बंद आहे. भाई भाई मुझे मारो भाई. ती व्हिडिओ आहे ना, ती लिटरली माझ्यावर आहे आता. काय बोलू तुम्हाला. हा भाई सगळेजण माझ्यावर हसतात आहे आता. ती रिसेप्शन तर एवढी हसत होती माझ्यावर, काय बोलू. जाऊ दे, संध्याकाळी वर्कआउट करणार आता. एवढ्या उन्हात मी गोरा आहे, काळा पडून जाईल. आणि लग्नात मला माझं गोरी त्वचा काळी करायची नाही. तर आता हा व्लॉग मला असं वाटतंय पुढे काय करू माहित नाही, पण पुढे अजून काय काय दाखवेल मी तुम्हाला. तर माझ्या बरोबर पुढेपर्यंत राहावं जरूर. ओके भाई, क्या बोलू. जब मैं जिम जा रहा था ना, मतलब 2 दोस्त आए, दोस्त मतलब जिम के ही थे. तो लोग बोले क्या मोटिवेशन है भाई, क्या मोटिवेशन है. और अंदर ही अंदर मुझे क्या लग रहा था पता है भाई, मोटिवेशन नहीं भाई, चूतिया गिरी है. मेरा चूतिया गड़ गया और मैं आ गया. मुझे पता ही नहीं यार सेकंड संडे. और मैं लिटरली कन्विंस कर रहा हूँ लोगों को भाई यार सेकंड संडे नहीं है, फर्स्ट संडे है. और अभी घर पे आया हो ना, मम्मी के रिएक्शन देखने आपको. मम्मी के रिएक्शन है ना, हंस रही हूँ मेरे पे. ए माँ, आया मैं. बाबू बाबू कर रही है. हाँ? काय 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 आई, आज जिम बंद होती, मला माहितच नाही. तो दिवस तर माझा पूर्ण खराब होता. पण शेवटी एक गोष्ट चांगली झाली माझ्या बरोबर. ते साईड लावू ना. हिचा पोरगा म्हणजे माझा भाचा. हा बघ भाऊ. ए भाऊ, भाऊ ऐकत नाही. ए छोटू, काही दाखवू नको त्याला. हं. उठसट घरी या. ए बाबा. हा माझा भाचा आहे. नावा तुला दाखव. आ भाई काय बोलतो. नुसतं रडतय. बाबू 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 रडतय. बाबू इकडे बघ. बाबू बाबू या इथं ये. चल, ये. आता झोपलास ना तू.
सातवत नाही. मी बदला घेतो मनीषा ताईचा. मला त्रास दिला ना तिने एवढा वेळ लहानपणापासून, तर तिच्या परत तिला पुराचा त्रास दिला. काय करू काय, माझ्याकडे लहान पोरं येतच नाही यार. एवढा चांगला मामा भेटला त्याला, पण येतच नाही. सोडा, जाऊ दे. आज संडे आहे आणि मला वाटत नाही मी आज वर्कआउट करणार आहे, पण मी आज माझ्या बाबूला म्हणजे माझ्या भाच्याला मजबूत त्रास देणार आहे. मजबूत 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 प्रेम आहे रे गाई, तुम्हाला समजणार नाही. बेकार प्रेम आहे माझं त्याच्यासाठी. सो हा एक राऊंड इथे मी आता माझा जो वर्कआउट जिम मध्ये झाला नाही तो करणार आहे. ग्राउंडवर आलो आहे, माझा वर्कआउट झाला नाही आणि घरी बाबू जाम रडतोय. तर मी बोललो चला माझा जो वर्कआउट झाला ना तो इथे वर्कआउट करेल. आता इकडे मला माझ्या ॲटलिस्ट 5:30 वाजायला आले आहेत. आता 5:30 वाजल्यानंतर मी विचार करतोय की अर्धा पाऊण तास तरी मी पळेल. त्याच्यानंतर माझा नाईट जॉब आहे, तो नाईट जॉब करणार आहे. फिक्सी थोडा वॉर्मअप करतो आणि मग पळायला घेतो. बघू किती कॅलरी लूज करू शकेल आजच्या दिवसात. हायला काय बोलू, एक टाइम होता मी अर्धा तास पळायचो, कंटिन्युअस अर्धा तास. आता 15 मिनिटं पण पळत नाही. या 9 to 5 वाला तिने ना साला ते नेहमी ऑफिसमध्ये बसून 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 पण साला ना स्टॅमिना लूज झाला यार. जो पहिला होता काय होता जाऊ दे. पण याच्यामुळे एक गोष्ट रिअलाइज झाली, यू नीड टू डू समथिंग फॉर युअर ओन सेल्फ. पळत असताना ना इथे काय छोटी पोरं होते ना, स्किपिंग खेळत होती. आईसोबत आता त्यांना जाऊन विचारतो मला स्किपिंग रोप मिळेल का. ॲटलिस्ट चाइल्डहुड मेमरीज जरी माझ्या क्लिक होते. हे अंकल होते हे जे स्किपिंग करत होते, त्यांना विचारतो देतील का. अंकल स्किपिंग यूज कर सकता हो क्या, चले. सो रिफ्रेशिंग, सो रिफ्रेशिंग. बहुत टाइम बस स्किपिंग किया और मुझे नहीं लगा था मैं कर पाऊंगा. थैंक्स टू दैट अंकल और उन लोग के बच्चे लोग. बहुत मजा आई. ऐसा लग रहा है मैं 200 कैलोरी तक बर्न किया हो एटलीस्ट. थोड़ा तो मतलब कुछ ना होने से अच्छा कुछ तो अभी मैं थक गया हूँ तो थोड़ा चलूंगा. उसके बाद ऑफिस वर्क अगेन नाइट शिफ्ट. एटलीस्ट आज का कोटा तो पूरा हो गया. देन मैं तो सोचा हूँ कि हर दिन मतलब टिल 18 जो मेरा दोस्त की जिसके लिए मैं इतना प्रिपेअर कर रहा हूँ, जिसकी शादी है, तर त्याच्या लग्नाकरिता प्रिपेअर करतोय. तर आता 10 दिवसाचा चांगला बहाणा मिळालाय. सो टुडे इज 7 वाटतं आज. टुडे इज 8 आय थिंक. सो आजपासून ते 18 पर्यंत मी रोज तुम्हाला सतवणार आहे. ओके बाय.